नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही Amazonवरून काहीतरी नवीन प्रॉडक्ट मागवलं आहे. तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर बघूया ते प्रॉडक्ट कसं आहे ते आणि काय आहे ते. तर मित्रांनो, आम्ही सकाळी एक Amazonवरून प्रॉडक्ट मागवलं आहे आणि ते म्हणजे एक व्हॅक्यूम क्लीनर आहे. माझ्या नवऱ्याला वाटतं, की मला झाडायचा खूप ताण होतो. त्याच्यामुळे त्यांनी माझ्यासाठी हे व्हॅक्यूम क्लीनर मागवलं आहे आणि हे आम्ही काल रात्री ऑर्डर केलं होतं आणि आजच सकाळी याची डिलिव्हरी आलेली आहे. तर अ, त्यांना एकट्याने त्यांनी ओपन नाही केलं, कारण त्यांना वाटलं, की मी येऊन ते माझ्या हाताने ओपन झालं पाहिजे. आणि मी आत्ताच ड्युटीवरून आलेली आहे आणि सगळं माझं काम आवरलेलं आहे आणि आम्हाला दोघांना पण हे उघडायची खूप अशी घाई झालेली आहे. तर मी तुमच्यासमोर हे ओपन करून दाखवते, की बघूया आपण कसं आलंय ते. कितीला बसलं आपल्याला हे? हे ₹4,300 ला आम्हाला बसलेलं आहे. बघूया हे ओपन करून कसं आहे ते. तर याच्यामध्ये हे 2 इन 1 आहे. म्हणजे आपण पोछा पण मारू शकतो आणि झाडून पण घेऊ शकतो. किती वाजलेत आता? सांगा ना. हं. तर एवढं सगळं आलंय. आता हे मी तुमच्याकडूनच जळवून घेते कारण मला काही जळवता नाही येणार. बघू शकता तुम्ही. माझ्याकडे होता पहिला, पण तो मॅन्युअली होता. याच्यामध्ये आम्हाला आलेला आहे हा पार्ट. याच्यामध्ये हा एक पोछा आहे आणि हे आहे व्हॅक्यूम. याच्यामध्ये आपण हे रिमूव्ह पण करू शकतो क्लीन झाल्यावरती आणि परत जोडू शकतो आणि हे आपल्याला काढता येतं. हे आपण सेपरेट करू शकतो. पोछा मारायचा असेल, तर आपण याचा उपयोग करतो. याच्या पाठीमागे एक झाकण आहे. तर हे आपण काढून त्याच्यामध्ये लिक्विड भरू शकतो. हे जे काचेचं दिसतंय, तुम्ही याच्यामध्ये पाणी किंवा लिक्विड भरू शकता आणि त्याच्यानंतर हे परत लावू शकतो याच्यामध्ये. आणि हे आहे झाडू मारण्यासाठी. इथे चाकं पण आहेत. जर आपण कुठे झाडू मारतोय, तर आपल्याला जास्त असं फिरवण्याची गरज नाही. याला चाक आहे, त्याच्यामुळे ते इझिली मूव्ह होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे हे व्हॅक्यूम. सगळ्यात मेन पार्ट म्हणजे हा व्हॅक्यूम. याच्यासोबत एक वायर आलेली आहे. ही कमीत कमी 6 मीटरची वायर आहे. तर आपण हे काढू पण शकतो, सेपरेट करू शकतो. याच्यामध्ये हा आलेला आहे फिल्टर. जर याच्यामध्ये कचरा वगैरे जमा झाला, तर तुम्ही हे काढू शकतो आणि तुम्ही त्याच्यानंतर ते साफ करू शकता. जो साठलेला कचरा आहे तो याच्यामध्ये होतो आणि जी छोटी-छोटी धूळ आहे ती याच्यामध्ये जमा होते. त्याच्यानंतर हे परत लावायचं आहे. एक मिनिट. मी तुम्हाला लगेच दुसरं पण अटॅच करून दाखवते. थांबा जरा. एकच मिनिट. माझ्या हातात बसत नाहीये ते एवढं मग. हं. याच्यामध्ये परत असं आपल्याला जोडता येतं आणि त्याच्यानंतर आलेला आहे हा पण. हा एक ब्रश आहे. याच्यामध्ये आपण जर आपल्या बेडवरती काही धूळ बसलेली असेल किंवा सोफ्यावरती असेल, त्याच्यामध्ये आपण हे अटॅच करून याच्यामध्ये आपल्याला लावायचं आहे हे आणि याच्या साहाय्याने आपण ते क्लीन करू शकतो. जे सोफ्यावरची धूळ आहे किंवा बेडवरची धूळ आहे आणि त्याच्यानंतर आपण जे खाली अंथरतो चटई वगैरे आणि खिडक्या वगैरे त्याच्यामध्ये जे मध्ये धूळ साठते ना, ते आपल्याला काढायला खूप डिफिकल्ट होतं. त्याच्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित साफ करता येत नाही. तर याने ते एकदम इझिली साफ होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर आलेला आहे हा पार्ट.
तर हे आहे जाळ्या काढण्यासाठी. तर हे आपण असं अटॅच करून हां. हे अटॅच करता येतं आणि वरती जे जाळ्या-बिळ्या लागलेल्या आहेत, तर ते आपण साफ करू शकतो. तर याने पण खिडक्या मला वाटते इझिली साफ करता येतील म्हणून. आता मला एवढं काही माहिती नाही, पण त्याच्यानंतर मी तुम्हाला यूज करून दाखवेलच, की हे कसं करायचं आहे. तर खूप छान प्रॉडक्ट आलेले आहेत. Amazonवरून मागवलेलं आहे आणि याची क्वालिटी पण खूप सुंदर आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता हे असं आहे. त्याच्यानंतर आलेलं आहे हे काय हे त्याच्यासोबत आपल्याला वरती जे धरायला असते, तो त्याचा दांडा आहे हा. हो, आम्ही तर अजून यूज नाही केला. यूज केल्यावरती बघू कसं वाटतंय. पण एवढंच की माझ्या नवऱ्याने माझा ताण थोडासा कमी केलेला आहे. मला न विचारता मागवलेला आहे. नाही म्हणजे विचारलं, पण आधी सिलेक्ट करून ठेवलं होतं. तर बघूया. आणि हे याला इथून अटॅच करायचं आहे. ठीक. तर हे असं आहे. आता हं. तर हे असं बसलेलं आहे याच्यामध्ये. आता मी ह्याचं तुम्हाला यूज करून दाखवते. ठीक आहे. तर मित्रांनो, आता मी हे जोडलेलं आहे. मगाशी आम्ही व्हिडिओ केला, पण त्याच्यामध्ये रेकॉर्डिंगच चालू झालं नाही. त्याच्यामुळे आता परत शूट करायला लागलेलं आहे. तर बघू आता हे आम्ही कनेक्ट करून घेतलेलं आहे व्हॅक्यूम आणि इथे मी काही कचरा टाकलेला आहे. परत त्याच्यामध्ये भरलेला कचरा शूट करण्यासाठी परत ओतून त्याच्यामध्येच टाकलेला आहे. तर मी तुम्हाला आता परत रेकॉर्ड करून दाखवणार आहे. तर इथे त्याचं बटन आहे. हे मी चालू करणार आहे. तर बघू शकता हा कचरा किती इझिली साफ झालेला आहे. एक थोडासा कण सुद्धा खाली राहिलेला नाहीये. पूर्ण मी पीठ टाकलं होतं. कचरा पण होता. पूर्ण पीठ होतं आणि पीठ तर तुम्हाला माहिती आहे किती बारीक असतं. एवढी बारीकच्या बारीक गोष्ट याच्यामध्ये व्हॅक्यूम होत आहे. तर तुम्ही विचार करू शकता तुम्हाला किती तुमचा टाईम वाचेल आणि किती तुमचं काम सुद्धा वाचणार आहे. तर मी आता तुम्हाला नेक्स्ट पोछा कसा यूज करतात हे मी तुम्हाला दाखवते. तर याच्यामध्ये आता सगळा कचरा जमा झालेला आहे. मी तुम्हाला हे काढून दाखवते. तर याच्या आतमध्ये एक फिल्टर आहे. हे बघा. सगळे केस वगैरे आणि हा सगळा कचरा वगैरे याच्यामध्ये जमा झाला आहे. इझिली तुम्ही काढून डस्टबिनमध्ये टाकू शकता. तुम्हाला याच्यामध्ये कचरा भरण्याचे कष्ट नाहीयेत, झाडून घेण्याचे कष्ट नाहीयेत आणि डायरेक्ट भरलेला कचरा फक्त डस्टबिनमध्ये ओतायचा आहे. बस एवढंच आहे. बाकी काहीच नाहीये. आता मी त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते, की झाडू आणि पोछा दोन्ही सोबत कसं काम करतंय ते. तर याच्या आधी तुम्ही बघितलं, की कचरा वगैरे कसा जमा होतोय. तर त्याच्यानंतर आता आम्ही हा पोछा त्याला अटॅच करणार आहे. मागं मी पाणी भरलेलं आहे. याच्यामध्ये लिक्विड टाकलं नाहीये. हा फक्त आपण डेमो करून बघतोय. त्याच्यामुळे फक्त पाणी फिल करून घेतलेलं आहे आणि पुढे हा पोछा लावलेला आहे. तर हे याच्यामध्ये अटॅच करायचंय. ठीक आहे. एकदम इझिली आहे. अटॅच झालं आहे. आपल्या दोन्ही कामं सोबत होणार आहेत. एक म्हणजे कचरा पण निघणार आहे आणि पोछा पण मारून होणार आहे. तर बघूया आता हे काम कसं करते ते. तर मी आता याच्यामध्ये दोन्ही गोष्टी अटॅच करून घेतलेल्या आहेत. तर मी मागच्या साईडने त्याला आता पोछा लावलेला आहे. आपण पहिल्या क्लिपमध्ये बघितलं, की फक्त आपण व्हॅक्यूम करून घेतोय, फक्त कचरा साफ होतोय. तर याच्यामध्ये 2 in 1 होत आहे. म्हणजे आपला कचरा पण साफ होतोय आणि प्लस आपला पोछा पण मारून होतोय. तर याच्यामध्ये एक गोष्ट सांगते मी, हा पोछा फक्त आपल्याला पुढच्या साईडनेच फिरवायचा आहे. जर आपण मागच्या साईडने ओढला, तर काय होणार आहे?
आपलं पुढच्या साईडला आहे, तर तिथे व्हॅक्यूम होतोय कचरा आणि मागून पोछा मारतोय. जर तुम्ही मागे ओढलं, तर तोच कचरा पोछ्याला लागून आपलं थोडं पुसलेलं आहे, ते खराब होणार आहे. पण आपण जर पुढच्या साईडनी मारला, तर आपली दोन्ही कामे व्यवस्थित होणार आहे. तर ते आता मी तुम्हाला करून दाखवते. तर मगाच्या सारखंच इथे स्विच आहे, आपण ऑन करायचं. तर तुम्ही आता बघितलं आहे, की आपलं व्हॅक्यूम आणि पोछा दोन्ही कसं काम करतोय. तर अजून याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, की पण आता खूप उशीर झालेला आहे. पण ते ते मी तुम्हाला दाखवीलच नाही असं नाही. याच्यामध्ये आपण जाळ्या कसं काढतोय, बेड वगैरे कसं साफ करतोय, आपला सोफा वगैरे कसा साफ करतोय, खिडक्यांमधली घाण कशी काढतोय आणि हे सगळं खूप दाखवायचं आहे. पण आता जवळ-जवळ 1:45 झालेले आहे. तर मी पण खूप दमल्यासारखे झाले. त्याच्यामुळे आपण बघूया नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवेन, की ते कसं काम करतंय काय. जर तुम्हाला पण हे व्हॅक्यूम मागवायचं असेल, तर तुम्ही मला कमेंट करा. तर मी तुम्हाला ती लिंक शेअर करेन. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर नक्की लाईक करा. चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. गुड नाईट.